भूमध्य सागरात महाकाय लाटा उसळत होत्या। पश्चिम आफ्रिकेतल्या शरणार्थींची एक बोट खवळलेल्या समुद्रात लाटांशी झुंज देत होती, जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी। दुसरीकडे इटलीच्या बोटीपर्यंत पोहोचली, बोट खच्चून भरलेली। सगळ्यात आधी तान्ह्या बाळांना वाचवण्यात आलं। इटलीच्या कोस्टगार्डसाठी हे आत्तापर्यंतचं सगळ्यात आव्हानात्मक रेस्क्यू ऑपरेशन होतं। अशा मोहिमा कोस्टगार्डसाठी नव्या नाहीत, पण एका रात्रीत 2500 शरणार्थींना वाचवायचं म्हणजे कस लागणार होता। कोस्टगार्डची टीम नेहमीच समुद्रात फिरत असते। महाकाय अशा भूमध्य समुद्रात शरणार्थींच्या बोटी शोधायच्या आणि त्यांना वाचवायचं हे त्यांचं रोजचं काम। अशी एखादी बोट दिसल्याची सूचना रडारवर मिळताच कोस्टगार्डच्या जहाजावरच्या सगळ्यांना अलर्ट करण्यात येतं। ताबडतोब रेस्क्यू बोट तयार केली जाते आणि क्षणार्धात ती शरणार्थींच्या बोटीच्या दिशेनं रवानाही होते। अतिशय कमी क्षमतेच्या बोटीत शेकडो शरणार्थी भरलेले असतात। शरणार्थींची ही बोट लिबियाच्या किनाऱ्यापासून 7 किलोमीटरवर होती। या बोटीवर असलेल्या बऱ्याच लोकांना स्विमिंग येत नसतं। काही भाग्यवंतांकडेच लाईफ जॅकेट असतात। इटलीची कोस्टगार्ड टीम रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करते। तेवढ्यात लिबियन कोस्टगार्डची बोट देखील तिथं पोहोचते आणि सुरू होतं जॉईंट रेस्क्यू ऑपरेशन। एक एक करून शरणार्थींना बोटीवर ओढून घेतलं जातं। या बोटीतल्या लोकांची सुटका होते न होते तोच शरणार्थींची आणखी एक बोट समुद्रात भरकटत असल्याची सूचना मिळते। कोस्टगार्डला नवं टार्गेट मिळतं। याही बोटीत शेकडो निर्वासित खच्चून भरलेले। बोटीचा बॅलन्स जरा जरी ढळला तरी बोटीला जलसमाधी मिळणार हे नक्की। या बोटीवरूनही सगळ्यात आधी लहान बाळांना वाचवण्यात आलं। रेस्क्यू ऑपरेशनसाठी आलेली बोट दिसताच शरणार्थी वाटेल तिथून बोटीवर चढायला लागले आणि ज्याची भीती होती तेच झालं। त्या गडबडीत आणि धक्काबुक्कीत बोट कलंडली। अनेक जण समुद्रात फेकले गेले। त्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमचे जवान समुद्रात उतरले। जेवढ्यांना शक्य झालं त्यांना खेचून बोटीवर आणण्यात आलं। पण आपण समुद्रात बुडतोय या कल्पनेनंच लोक अक्षरशः अर्धमेले होत होते। त्यातच त्या बोटीचं इंधन समुद्राच्या पाण्यात मिसळतं आणि ते समुद्राचं पाणी नाकातोंडावाटे शरीरात जातं। त्यामुळे शरणार्थींची अवस्था फारच बिकट होते। त्यांच्यावर ताबडतोब उपचार करावे लागतात। बोटीवर सुखरूप आलेले आपल्या लोकांना शोधत असतात। ज्यांचे आप्तजन मिळाले नाहीत ते रडत असतात। या बोटीवर तर अशीही काही तान्ही बाळं होती ज्यांचे आई वडील समुद्राच्या पाण्यात बुडाले। मध्यरात्री समुद्रात हे महानाट्य सुरू होतं। कोस्टगार्डनं प्रयत्नांची शर्थ केली। 15 जण वाहून गेले, पण एका रात्रीत तब्बल 2700 जणांना कोस्टगार्डनं वाचवलं आणि त्यांची आयुष्य पुन्हा एकदा किनाऱ्याला लागली। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।